आज मी पहिल्यांदाच कोणता तर स्पेसिफिक हेअरकट केलेला आहे. तो कोणता हे तुम्हाला पुढे कळेलच. त्यात तुम्हाला रुटीन सांगते. सकाळी उठले, कामं वगैरे आवरले, त्यानंतर मी डेंटिस्टकडे गेले. थोडंसं चेकअप वगैरे होतं. येतानाच मी करवा चौथचं स्पेशल जे साहित्य होतं ना ते घेऊन आले. मी ही सेपरेट लेस आणली होती ह्याला चिटकवण्यासाठी. तर तसंच मी बघत होते की मेजरमेंट कसं होते आणि समजल्यावर लगेच मी चिटकवायला पण घेतलं. उद्या करवा चौथ आहे जसं आपल्याला माहिती आहे. माझी आत्ताच तयारी चालू झाली. लास्ट टाइम मी दुबईमध्ये होते ना तेव्हा मला खूप जास्त तयारी करता आली नाही, पण यावेळी जितकं होईल तेवढं करेल. बँगल्स पण घातले मी थोडीशी आणि त्यानंतर मेहंदी काढायला बसले. इन्स्टंटवालीच आणली होती कारण लगेच उठायला पण हवी होती. मी एका हातावरती काढली, अशी मी काढली होती. त्यानंतर दुसऱ्या हातावर पण काढायला घेतली. ऑल ओव्हर अशी माझी दोन्ही हातावरची मेहंदी होती. मी सोबत पायावर पण काढली होती. त्यानंतर मी सलूनमध्ये गेले हेअरकट करण्यासाठी. माझी इच्छा होती की मी पूर्ण निम्या केसाचा हेअरकट करायचं, पण मला करू दिले नाहीत. मग म्हटलं ठीक आहे, जितके होतील तेवढे होतील. आज मी पहिल्यांदाच यू कट केलाय, नाही तर नेहमी फक्त एकदम स्ट्रेट फक्त ट्रिमिंग करते आणि ते पण सलूनमध्ये जाऊन, नाही तर मम्मीच आमची करत होती. हेअरकट मारून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं आयनिंग पण करून घेऊयात आणि मला खूप जास्त आवडतं आयनिंग करायला. मला माझे स्ट्रेट हेअर्स आवडतात असे. तुम्ही सांगा की मला कर्ली सूट होतात की स्ट्रेट सूट होतात. तर ओके, बाय.